यांना म्हटलं मला हिला रोटा मारायचा आहे. यांनी मला हिंमत दिली की रोटा मारू नका रवा भाऊ म्हणे. म्हटलं का? या पपईसाठी, या पपईमधनं तुम्हाला आम्ही उत्पन्न काढून दाखवतो असं हे आश्वासन देऊन गेले. मग मला यांनी सुरुवातीला ते वरची फवारणी ते निमकरण दिलं आणि नंतर रूट मॅजिक सोडायला सांगितलं मला काढून. लगेच बायोसमृद्धीचा हे दिलं. पण मी प्रत्येक वेळेस 3-3 वेळेस ते डोस दिले. डोस दिल्यानंतर मी याच्या व्यतिरिक्त कुठलंच खत दिलेलं नाही. 20 टन माल विकला गेलेला आहे, चांगल्या भावाने गेलेला आहे. माझा पपईचा रेट पण चांगली मिळाली आणि अजूनसुद्धा चांगला माल निघणार आहे असं मला असं अजून वाटतं. रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट तुम्हाला भेटले नसते तर काय परिस्थिती असते? नाही, मग रामा ॲग्रोचे जर मला प्रॉडक्ट मिळाले नसते तर मी तिसऱ्या दिवशीच मला रोटा मारायचा होता स्वतःहून. हे तर काही म्हणजे सांगण्याची गोष्ट नाही ना आपल्याला. शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, माझ्याकडे काही लबाडी नाही आहे. मला काय त्यांचा म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे मला त्यांच्याकडनं जाहिरात करायची नाही, काय मला बेनिफिट मिळणार नाही आहे. खरी परिस्थिती अशी आहे, जर रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट जर वापरले तर शेताचं उत्पन्न पण चांगलं निघेल आणि जमीन पण भुसभुशीत होईल. हा पहिला मेन प्रश्न आहे. माझ्या शेतामध्ये pH जास्त आहे, माझ्या ट्यूबवेलचं पाणी. तर आज शेतात चालल्यानंतर एकदम शेत गादीसारखं वाटतंय ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर. ही वस्तुस्थिती आहे.